सो हॅलो स्टुडंट्स. सो लास्ट टाइम आपण करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल इलेक्ट्रिक करंटचे दोन डेफिनेशन बघितलेल्या होत्या. रेशिओ ऑफ चार्ज फ्लोन थ्रू द कंडक्टर टू द टाइम इंटरवल. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंटची दुसरी डेफिनेशन काय आहे? इट इज ऑल्सो डिफाइंड ॲज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. ओके. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंटचं आपण SI युनिट बघितलेलं होतं, अँपियर, डायमेन्शन M0 L0 T0 A1. ओके. इलेक्ट्रिक करंटचं अँपियर हे मोठं युनिट आहे आणि जनरली मिली, मायक्रो किंवा नॅनो अँपियर मध्ये करंट असतो. ओके. आपल्या घरी जो करंट आहे जास्तीत जास्त किती अँपियरचा करंट वापरतो? 5 अँपियर. 5 अँपियरच्या वर आपण करंट जास्त 5 अँपियर पेक्षा जास्त करंट आपल्या घरी आपण वापरत नाही, लक्षात घ्या. आणि मोस्ट ऑफ द अप्लायन्सेस मध्ये मिली अँपियर मध्येच करंट असतो. ओके. इलेक्ट्रिक करंट कुठल्या टाईपची क्वांटिटी आहे? स्केलर, वेक्टर की टेन्सर? तर इट इज अ टेन्सर क्वांटिटी, लक्षात घ्या. आणि इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन कशी दाखवायची सर्किटमध्ये? भलेही इलेक्ट्रिक करंट तो इलेक्ट्रॉनमुळे प्रोड्यूस होऊ दे, नाहीतर आणखी कशामुळे प्रोड्यूस होऊ दे, इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन कशी दाखवायची? फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. ठीक आहे. इलेक्ट्रॉनच्या फ्लोची डायरेक्शन मात्र कशी असते? उलटी असते, हे लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रॉनच्या फ्लोची डायरेक्शन कशी असते? नेहमी निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, असा इलेक्ट्रॉनचा फ्लो असतो. परंतु तरी देखील करंटची डायरेक्शन दाखवताना कशी दाखवायची? पॉझिटिव्ह टर्मिनल टू द निगेटिव्ह टर्मिनल. आणि ही जी डायरेक्शन आहे त्याला काय म्हटलं जातं? कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणायचं. कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट. ओके. सो कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट असा जर क्वेश्चन आला, ओके, तर त्याचा आन्सर काय येणार आहे? कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. ठीक आहे. याला कन्व्हेन्शनल डायरेक्शन. आणि इलेक्ट्रॉनच्या फ्लोची डायरेक्शन विचारलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे? फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. तिसरी महत्वाची गोष्ट, सर्किटमध्ये आपण इलेक्ट्रॉनच्या फ्लोची डायरेक्शन दाखवतो की कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन दाखवतो? तर त्याचा आन्सर काय येणार आहे? सर्किटमध्ये आपण कन्व्हेन्शनल करंटचीच डायरेक्शन दाखवतो. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ड्रिफ्ट स्पीड म्हणजे काय. ड्रिफ्ट स्पीड किंवा ड्रिफ्ट वेलॉसिटी. ड्रिफ्ट स्पीड or which is also called as drift velocity. Drift velocity. बघा, आता ड्रिफ्ट वेलॉसिटीची डेफिनेशन काय आहे? तर कंडक्टरच्या दोन टोकामध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. इफ पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड बिटवीन द एंड्स ऑफ द कंडक्टर, म्हणजे एक एंड काय करायचं? हायर पोटेन्शियलला ठेवायचं आणि दुसरं एंड जे आहे ते काय करायचं? लोअर पोटेन्शियलला ठेवायचं. आणि असं ठेवल्यानंतर इलेक्ट्रॉन्स काय होतात? त्या कंडक्टर मधले फ्री इलेक्ट्रॉन्स, ओके, ड्रिफ्ट व्हायला चालू होतात. ओके. आणि ते ज्या स्पीडनं ड्रिफ्ट व्हायला चालू होतात त्याला काय म्हटलं जातं? ड्रिफ्ट स्पीड असं म्हटलं जातं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कंडक्टरमध्ये काय असतात हे माहिती पाहिजे तुम्हाला. कंडक्टरमध्ये काय असतात? फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. कंडक्टर कन्सिस्ट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय? फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे ऍटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे इलेक्ट्रॉन की जे एका ऍटम कडून दुसऱ्या ऍटम कडे इझिली मूव्ह होऊ शकतात. कारण लक्षात घ्या, ऍटम मधल्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधले जे इलेक्ट्रॉन असतात ते न्यूक्लियस बरोबर टाइटली बाउंडेड नसतात. न्यूक्लियस बरोबर टाइटली बाउंडेड नसतात आणि त्याच्यामुळे ते त्या न्यूक्लियसला सोडू शकतात. आणि न्यूक्लियसला सोडून एका ऍटम कडून दुसऱ्या ऍटम कडे, दुसऱ्या ऍटम कडून तिसऱ्या ऍटम कडे असे मूव्ह करू शकतात. आणि त्यांना आपण काय म्हणतो? फ्री इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. लक्षात घ्या. ओके. आणि सुरुवातीला हे इलेक्ट्रॉन कुठल्या मोशन मध्ये असतात? रॅन्डम मोशन मध्ये असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा, सपोज हा एक कंडक्टर आहे. सपोज हा एक कंडक्टर आहे. सपोज दिस इज अ कंडक्टर. तर याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन या पद्धतीने आपण सपोज दाखवले. तर हे जे फ्री इलेक्ट्रॉन आहेत ते सुरुवातीला काय असतात? रॅन्डम मोशन मध्ये असतात. रॅन्डम मोशन मध्ये असतात म्हणजे काय? दे आर मुव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ डिफरंट वेलॉसिटीज लाईक दिस. एक इलेक्ट्रॉन राईटला जात असतो, दुसरा इलेक्ट्रॉन लेफ्टला जात असतो, तिसरा इलेक्ट्रॉन वर जात असतो, चौथा इलेक्ट्रॉन आणि कुठेतरी खाली जात असतो. दे आर इन रॅन्डम मोशन.
आणि त्याच्यामुळे रॅन्डम मोशन मध्ये असल्यामुळं जेवढे इलेक्ट्रॉन लेफ्टला जात असतात तेवढेच इलेक्ट्रॉन राईटला जात असतात, जेवढे इलेक्ट्रॉन वर जात असतात तेवढेच इलेक्ट्रॉन खाली जात असतात. आणि त्याच्यामुळे नेट फ्लो ऑफ चार्ज इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन काय असतो, 0 असतो. ओके, मी काय सांगतोय बघा, इलेक्ट्रॉन मोशन मध्ये असतात परंतु नेट फ्लो ऑफ चार्ज इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन 0 असणार आहे. आणि त्याच्यामुळे सुरुवातीला इलेक्ट्रिक करंट नसतो, सुरुवातीला इलेक्ट्रिक करंट नसतो कंडक्टरमध्ये. म्हणजे इलेक्ट्रॉनला मोशन असते परंतु इलेक्ट्रिक करंट कंडक्टरमध्ये नसतो, कारण जेवढे इलेक्ट्रॉन टुवर्ड्स राईट जातात तेवढेच इलेक्ट्रॉन टुवर्ड्स लेफ्ट जातात, जेवढे वर जातात तेवढेच खाली जातात. ओके, आता ज्यावेळी मी पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करणार, पोटेन्शियल डिफरन्स ज्यावेळी मी अप्लाय करणार, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करायचं म्हणजे काय, एक साइड कंडक्टरची पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायची आणि दुसरी जी आहे ती काय करायची, निगेटिव्ह टर्मिनलला जोडायची. असा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर काय होतात, इलेक्ट्रॉन एका पर्टिक्युलर डायरेक्शननं ड्रिफ्ट व्हायला चालू होतात. हे बघा, आता इथे एक स्पेसिफिक वर्ड वापरलेला आहे, मूव्ह होतात असं सांगितलेलं नाही, काय सांगितलेलं आहे, ड्रिफ्ट होतात. आता मूव्ह होणं आणि ड्रिफ्ट होणं याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे तुम्हाला सांगतो. आता सपोज हा एक कंडक्टर आहे. ओके, सो दिस इज अ कंडक्टर. आणि सपोज इलेक्ट्रिक फील्ड लावायच्या अगोदर किंवा पोटेन्शियल डिफरन्स लावायच्या अगोदर सपोज हा इलेक्ट्रॉन सुरुवातीला इथं होता, याची मोशन कशी होती अगोदर बघूया. म्हणजे पीडी लावायच्या अगोदर समजा इथून इथं गेला, परत इथून खाली आला, परत इथून काय झाला, सपोज आणि इथं कुठेतरी गेला, अशी याची सपोज मोशन असेल, तर तो आपली मूळ मोशन सोडत नाही. लक्षात घ्या, आपली त्याची स्वतःची जी मोशन आहे ना ती आहे तशी राहणार. पीडी लावल्यानंतर त्या मोशन मध्ये फक्त ड्रिफ्टिंग होतं. ड्रिफ्टिंग होतं म्हणजे कसं होतं, तो कसा मूव्ह करतो बघा पीडी लावल्यानंतर. सो दिस इज द पाथ, हा जो फ्री इलेक्ट्रॉनचा पाथ आहे, कधी बिफोर पीडी, पोटेन्शियल डिफरन्स लावायच्या अगोदर. आणि पीडी लावल्यानंतर काय होणार बघा, हा इथून इथं जायच्या ऐवजी निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये रिपल्शन असतं ना, इलेक्ट्रॉन कसं जातो, निगेटिव्ह पासून दूर जातो आणि पॉझिटिव्ह कडे जातो, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे इथं असणारा इलेक्ट्रॉन इथून इथं जाण्याऐवजी तो काय होणार, थोडासा पाथ त्याचा बेंड होणार आणि इथं जाणार. परत पीडी लावायच्या अगोदर सरळ खाली जात होता, तो सरळ खाली जाण्याऐवजी काय होणार आहे, त्या इलेक्ट्रिक फील्डमुळे थोडा पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होणार. सरळ खाली जाण्याऐवजी सरळ खाली पण जाणार परंतु थोडासा टुवर्ड्स लेफ्ट जाणार आहे. परत इथून आता पूर्वी कसा जात होता, इथून सरळ असा इकडे जात होता ना, तिरका वर जात होता, तर तिरका वर जाण्याऐवजी तिरका जाणार परंतु थोडासा जास्त तिरका जाणार आणि तो पाथ जो आहे तो असा चेंज होणार आहे. पाथ चेंज म्हणजे तुम्ही कदाचित 10th स्टँडर्ड पर्यंत असं स्टडी केलेलं असेल की सुरुवातीला इलेक्ट्रॉन रॅन्डम मोशन मध्ये असतात आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह लावल्यानंतर म्हणजे बॅटरी त्याला जोडल्यानंतर सगळे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जायला लागतात, सगळे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जायला लागतात, असं 10th पर्यंत तुम्ही स्टडी केलेलं असेल. परंतु तसं ऍक्च्युअली होत नाही, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन रॅन्डम मोशन मध्ये असतो, त्याची जी रॅन्डम मोशन आहे ना ती तशीच राहते, फक्त पाथ काय होतो, पूर्वीचा पाथ थोडासा जास्त बेंड होतो आणि याला काय म्हटलं जातं, ड्रिफ्ट असं म्हटलं जातं. ओके, याला ड्रिफ्ट असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे सगळे इलेक्ट्रॉन जे आहेत ना ते असे ड्रिफ्ट व्हायला चालू होतात आणि त्याच्यामुळे काय होणार, आता चार्ज जे आहे ते एका पर्टिक्युलर डायरेक्शन सरकायला चालू होणार ना. पूर्वी कसं होतं बघा, पीडी लावायच्या अगोदर जेवढे इलेक्ट्रॉन वर जायचे तेवढे इलेक्ट्रॉन खाली जायचे, जेवढे राईटला जायचे तेवढे लेफ्टला जायचे. आता ड्रिफ्ट होण्यामुळे सगळेच इलेक्ट्रॉन ड्रिफ्ट व्हायला लागणार आणि त्याच्यामुळं निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह काय होणार आहे, इलेक्ट्रॉन असे सरकायला चालू होणार, त्यांचं ओरिजिनल मोशन ठेवून ते ड्रिफ्ट व्हायला चालू होणार, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं नेट फ्लो ऑफ चार्ज क्रिएट होणार. परंतु इलेक्ट्रॉन डायरेक्ट मूव्ह होत नाहीत निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, लक्षात घ्या. त्यांची ओरिजिनल मोशन आहे तशी ठेवतात आणि ड्रिफ्ट होतात. म्हणजे हे कसं होणार माहितीये का, समजा तुम्ही फुटबॉल घेऊन एका फुटबॉल ग्राउंड मध्ये आहे, ओके, आणि फुटबॉल तुमच्या हातामध्ये घेऊन तुम्ही पळायला लागलाय नॉर्थला आणि अचानक मध्येच समजा काय झाला, तुमच्या डावीकडून उजवीकडे मोठा वारा आला समजा, ओके, हाय व्हेलॉसिटीनं वारा आला, तर काय होणार, तुम्ही तुमच्या मोशनमुळे पुढे जाणार परंतु त्या वाऱ्यामुळे थोडंसं काय होणार, उजवीकडे ढकलला जाणार. असं त्या इलेक्ट्रॉनच्या बाबतीत होतं. इलेक्ट्रॉन स्ट्रेट लाईननं
डायरेक्ट निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जात नाही आणि म्हणून इथं शब्द वापरलाय ड्रिफ्ट, हे लक्षात घ्या. ड्रिफ्ट शब्द वापरण्यापाठीमागे रिझन ते आहे कारण इलेक्ट्रॉन डायरेक्टली निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे पीडी लावल्यावर जात नाही. तो त्याची जी मूळ मोशन आहे ना, झिगझॅग मोशन जी काय असेल ती झिगझॅग मोशन फक्त काय होते, ड्रिफ्ट व्हायला चालू होते. ओके, म्हणजे पुन्हा एकदा बघा, इलेक्ट्रॉनचा पाथ जर असा असेल, ओके, इथून असा परत असा, या पद्धतीने इलेक्ट्रॉनचा काहीतरी पाथ असेल, ही ओरिजिनल मोशन असेल, म्हणजे पीडी लावायच्या अगोदर. सॉरी, एक इलेक्ट्रॉन समजा असं रॅन्डम मोशन मुळे असं ट्रॅव्हल करा. आता हे ऍक्च्युली टुवर्ड्स लेफ्ट मी दाखवलंय. ओके, टुवर्ड्स लेफ्ट राईट सगळीकडे त्याची मोशन असणार आहे. फक्त सिम्प्लिसिटीसाठी मी दाखवलंय. हे पीडी लावायच्या अगोदर. पीडी लावल्यावर काय होणार, समजा इकडे निगेटिव्ह लावलं आणि इकडे पॉझिटिव्ह लावलं, तर निगेटिव्ह मध्ये रिपल्शन, कारण इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज आहे, आणि पॉझिटिव्ह मध्ये अट्रॅक्शन, आणि त्याच्यामुळे हा जो इलेक्ट्रॉन डायरेक्टली असा इथून आता मग डायरेक्टली असा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जाणार नाही, हे मुळात लक्षात घ्या. तर त्याच्याऐवजी तो ड्रिफ्ट व्हायला लागतो. ड्रिफ्ट व्हायला लागतो म्हणजे काय होतो, इथून इथं जाण्याऐवजी त्याला आणखी एक इलेक्ट्रिक फोर्स अप्लाय होणार आणि तो इथून इथं कुठेतरी जाणार. असं इथून आता याला आहे त्या पाथला पॅरलल जाण्याऐवजी थोडासा आणखी तिरका जाणार. परत इथून या पाथला पॅरलल वर जाण्याऐवजी काय होणार आहे, थोडासा आणखी ढक्कला जाणार इकडे. आणि जो इलेक्ट्रॉन इथं पोहोचायला पाहिजे होता पूर्वीच्या मोशनमुळे, तो आता कुठं पोहोचणार आहे लक्षात घ्या, इथं कुठेतरी येऊन पोहोचणार. इथं म्हणजे काय झालं, इलेक्ट्रॉनची नेट मोशन इथं होण्याऐवजी काय झाली, इथं झाली. म्हणजे टुवर्ड्स लेफ्ट काय झालाय, तो ड्रिफ्ट झालाय. याला ड्रिफ्ट मोशन असं म्हटलं जातं. ओके, लक्षात आलं. तर हे ऍक्च्युअली असं कंडक्टरच्या आतमध्ये होत असतं. आणि ज्या स्पीडनं तो ड्रिफ्ट होतो ना, त्याला काय म्हणायचं, ड्रिफ्ट स्पीड. म्हणजे पर सेकंद किती मीटरनं, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स लावल्यानंतर पर सेकंद किती मीटरनं निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातो, याला ड्रिफ्ट स्पीड म्हणायचं. त्याच्यामुळे ड्रिफ्ट स्पीडची डेफिनेशन काय होणार बघा. ड्रिफ्ट स्पीडची डेफिनेशन या पद्धतीने येणार आहे. आणखी एका एक्झाम्पल एक्सप्लेन करतो. सपोज इलेक्ट्रॉनची मोशन अशी आहे, अशी काहीतरी मोशन आहे, सपोज रॅन्डम मोशन. इलेक्ट्रॉन म्हणजे पीडी लावायच्या अगोदर कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन रॅन्डम मोशन मध्ये असतात, बरोबर. ते सगळ्या पॉसिबल डायरेक्शन, एकदा डावीकडे जातात, एकदा उजवीकडे जातात, एकदा वर जातात, एकदा खाली जातात, असं काहीही होत असणार आहे. ठीक आहे, सपोज सुरुवातीला इलेक्ट्रॉन इथं होता, मग काय झालं, इथून इथं गेला, सपोज इथून काय झाला, खाली आला आणि इथं सपोज 3 नंबरच्या पोझिशनला पोहोचला. मग काय झाला, सपोज इथं आला 4 नंबरच्या पोझिशनला, आणि फायनली 5 नंबर पोझिशनला येऊन पोहोचला. हे कधी, पीडी लावायच्या अगोदर. आता मी सपोज पीडी लावला, म्हणजे कंडक्टरची एक साइड काय जोडली, आता इकडे निगेटिव्ह दाखवतो आणि इकडे पॉझिटिव्ह दाखवतो, पॉझिटिव्हला जोडली. तर काय होणार, आता हा जो इलेक्ट्रॉन आहे ना, तो निगेटिव्ह टर्मिनल मुळे रिपेल होणार आणि पॉझिटिव्ह टर्मिनल मुळे काय होणार, अट्रॅक्शन होणार. कारण निगेटिव्ह रिपल्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे ना, तो त्याची मूळ मोशन सोडत नाही, हे अगोदर लक्षात घ्या. मूळ त्याचा पाथ आहे ना, तो आहे तसा ठेवायचा प्रयत्न करतो. ती पूर्णपणे डायरेक्टली आता इथून पॉझिटिव्हला जाणार नाही येतो, तर त्याचे मोशन कसे होणार बघा. 1 पासून आता इथं कुठेतरी जाणार, थोडासा राईटला ड्रिफ्ट होणार. पूर्वी हा जो पाथ होता ना, तो असा. आता 2 पासून ही झाली न्यू 2 पोझिशन. त्याच्यानंतर इथून इथं 3 पोझिशन याला पॅरलल नाही येणार, लक्षात घ्या. तर त्याला थोडंसं आणखी इकडे ड्रिफ्ट होणार. म्हणजे प्रत्येक जे मोशन मध्ये थोडं थोडं काय करणार, तो ही 3rd पोझिशन येणार. इथून 4th पोझिशन इथं आहे ना, तर याला ही पॅरलल अशी जाण्याऐवजी थोडीशी आणखी, म्हणजे टुवर्ड्स पॉझिटिव्ह कडे असं कुठेतरी येईल कदाचित. ठीक आहे, इथून मग आता इकडे 5 नंबर म्हणजे याला थोडंसं आणखी तिरकं इथं पोहोचणार तो. म्हणजे जो इलेक्ट्रॉन पीडी लावायच्या अगोदर पोझिशन 1 पासून पोझिशन 5 ला इथं जात होता, तो पोझिशन 1 पासून पोझिशन 5 म्हणजे याची फायनल पोझिशन इथे येणार. म्हणजे काय झाला, इलेक्ट्रॉन या पोझिशन पासून या पोझिशनला काय झाला, ड्रिफ्ट झाला. लक्षात घ्या, ड्रिफ्ट. आणि असं सगळ्या इलेक्ट्रॉनचं होतं. हे एका इलेक्ट्रॉनचं मी एक्झाम्पल तुम्हाला दिलं. ओके, आणि ही जी मोशन आहे ना, याला काय म्हणायचं, ड्रिफ्ट मोशन किंवा ड्रिफ्ट स्पीड असं म्हणायचं.
तर ड्रिफ्ट स्पीडची आता सिंपल डेफिनेशन बघूया. डेफिनेशन काय बघा, द velocity with which electron starts to drift when potential difference is applied across conductor. म्हणजे कंडक्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर ज्या व्हेलॉसिटीने इलेक्ट्रॉन काय होतो, ड्रिफ्ट व्हायला चालू होतो. ओके, ड्रिफ्ट म्हणजे डायरेक्ट सरकणं नव्हे, आहे तो पाथ काय करणं, ड्रिफ्ट करणं. द व्हेलॉसिटी विथ विच इलेक्ट्रॉन स्टार्ट्स टू ड्रिफ्ट व्हेन potential difference is applied across conductor is called as drift velocity. ज्याला काय म्हणतो आपण, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, विच इज डिनोटेड बाय VD. ओके, आता ही ड्रिफ्ट व्हेलॉसिटी साधारणपणे किती असते, तर ही ड्रिफ्ट व्हेलॉसिटी 10⁻⁻⁴ मीटर पर सेकंड टू 10⁻⁵ मीटर पर सेकंड असते. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इज अबाउट, ही व्हॅल्यू माहिती पाहिजे तुम्हाला, लक्षात घ्या, अबाउट 10⁻⁻⁴ मीटर पर सेकंड टू 10⁻⁵ मीटर पर सेकंड याच्या आसपास असते. लक्षात घ्या, म्हणजे ही वेलॉसिटी खूप कमी आहे ड्रिफ्टिंग. आता इथं महत्वाची एक गोष्ट आहे की रॅन्डम मोशन मध्ये ज्यावेळी इलेक्ट्रॉन असतो, म्हणजे 1 to 2, 2 to 3, 3 to 4, हा किती स्पीडनं जात असतो, तर जवळपास 10⁻³ मीटर पर सेकंड. लक्षात घ्या, 1000 किलोमीटर पर सेकंड या स्पीडनं ट्रॅव्हल करत असतो. 1 to 2, 2 to 3. आणि ड्रिफ्ट मात्र किती स्पीडनं होतो बघा, 10⁻⁴ मीटर पर सेकंड. 10⁻⁴ म्हणजे मिलीमीटर मधला 10th पार्ट, म्हणजे 0.1 मिलीमीटर पर सेकंड. एका सेकंदाला तो 0.1 मिलीमीटर पुढे सरकतो. लक्षात घ्या, हे ड्रिफ्ट स्पीड. हा, जस्ट अ मिनिट. हा, तर ड्रिफ्ट स्पीडची जर तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आलेली असेल, ओके, म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय, पोटेन्शियल डिफरन्स कंडक्टरला लावल्यानंतर डायरेक्ट इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जात नाही, स्ट्रेट लाईननं जात नाही. ओके, तर तो फक्त काय होतो, ड्रिफ्ट होतो. ड्रिफ्ट होतो म्हणजे काय, त्याची मूळ मोशन आहे तशी ठेवतो, त्या मोशन मध्ये फक्त तो थोडासा प्रत्येक पाथ मध्ये थोडा राईटला काय होतो, सरकतो. आणि ते ड्रिफ्ट स्पीड किती आहे, 10⁻⁴ मीटर पर सेकंड टू 10⁻⁵ मीटर पर सेकंड. ऍक्च्युली उलट लिहायला पाहिजे, 10⁻⁵ टू 10⁻⁴ मीटर पर सेकंड. ठीक आहे, काही बुक मध्ये 10 आणि रॅन्डम मोशन मधलं स्पीड किती असतं, म्हणजे 1 to 2, 2 to 3, 3 to 4, हे स्पीड किती असतं, तर ते 10⁻³ to 10⁻⁶ मीटर पर सेकंड असतं. म्हणजे हे स्पीड किती आहे बघा, ऍक्च्युली 10⁻³ to 10⁻⁶ स्पीड. म्हणजे इलेक्ट्रॉनचं ऍक्च्युअल स्पीड, फ्री इलेक्ट्रॉनचं कंडक्टरच्या आतमध्ये स्पीड किती असतं, रॅन्डम मोशन मध्ये असताना 1 to 2 किंवा 2 to 3 जाताना 10⁻³ to 10⁻⁶ मीटर पर सेकंड एवढं व्हेरी हाय असतं. आणि इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर मात्र किती न सरकतो, खूप कमी डिस्टन्स न सरकतो आहे त्या पाथमध्ये. ओके, तर या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, सो स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन रॅन्डम मोशन इज 10⁻³ to 10⁻⁶. लक्षात आलं. आणि इलेक्ट्रॉनचं जे स्पीड आहे ना, इलेक्ट्रॉनचं स्पीड हे एक स्टँडर्ड कॉन्स्टंट स्पीड आहे, ते काही चेंज होऊ शकत नाही. मटेरियल टू मटेरियल वगैरे काही चेंज होणार नाहीये ते. ठीक आहे, ड्रिफ्ट स्पीड मात्र काय होऊ शकतं, चेंज होऊ शकतं. ड्रिफ्ट स्पीड डिपेंड्स अपॉन द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे त्याच्यावर ड्रिफ्ट स्पीड डिपेंड असतं. ड्रिफ्ट स्पीड वाढलं की इलेक्ट्रिक करंट थोडासा वाढतो. ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी केला तर ड्रिफ्ट स्पीड वाढू शकतं. म्हणजे हे सिमिलर आहे, लक्षात घ्या. जसं एखाद्या पाईप मधून पाणी फ्लो होत असेल आणि पाईपचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपण कमी केला तर तिथं स्पीड वाढतं. किंवा पाईपचं तोंड बंद केलं तर काय होणार आहे, हाफ ओपन ठेवलं आणि हाफ बंद केलं तर काय होतं, जास्त स्पीडनं वॉटर बाहेर पडायला चालू होतं. तसं हे इथं इलेक्ट्रॉनचं देखील आहे.
म्हणजे युनिक कंडक्टर एक असेल आणि मध्येच एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी केला तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी केल्यावर काय होतं, ड्रिफ्ट स्पीड त्या ठिकाणी काय होतं, वाढतं. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवला की ड्रिफ्ट स्पीड कमी होतं. सो ड्रिफ्ट स्पीड मात्र एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वर डिपेंडंट असतं, हे लक्षात घ्या. आता एक महत्वाचा फॉर्म्युला बघायचा आहे. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ द ड्रिफ्ट स्पीड. ओके, सो इलेक्ट्रिक करंट in terms of drift speed or drift velocity. आणि हे इलेक्ट्रॉन जे आहेत ना, ते ज्यावेळी ते मोशन मध्ये असतात, ड्रिफ्ट मोशन मध्ये, त्यावेळी ते त्यांच्या पाथ मध्ये असणाऱ्या ऍटमवर कोलाइड होतात. आणि कोलाइड झाले की तिथं कायनेटिक एनर्जी लॉस होते. सगळे कायनेटिक एनर्जी लॉस झाली तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो, एनर्जी काय नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. कायनेटिक एनर्जी कमी झाली तर ती हीटच्या स्वरूपात कन्वर्ट होते. ओके, इट इज कन्वर्टेड इन द फॉर्म ऑफ हीट. सो इलेक्ट्रिक करंट इन टर्म्स ऑफ ड्रिफ्ट स्पीड बघूया आता. लेट, याच्यामध्ये काही टर्म्स आहेत. लेट n इज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी असेल, स्मॉल n इज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी. इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम, ब्रॅकेटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. आता ही मटेरियल टू मटेरियल इलेक्ट्रॉन डेन्सिटी थोडीशी चेंज होते. काही मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते, काही मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी असू शकते. म्हणजे ही कुणाची इलेक्ट्रॉन डेन्सिटी, सगळ्यात महत्वाची म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन डेन्सिटी. म्हणजे कंडक्टरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूप हाय असते, इन्सुलेटरमध्ये ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूप निग्लिजिबल असते, फ्री इलेक्ट्रॉनच नसतात. इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे पर्टिक्युलरली फ्री इलेक्ट्रॉनची डेन्सिटी, सगळ्या इलेक्ट्रॉन म्हणत नाहीत, फ्री इलेक्ट्रॉनची डेन्सिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर ए इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर. त्याच्यानंतर एल इज द लेंथ ऑफ द कंडक्टर. ठीक आहे. Vd इज द ड्रिफ्ट वेलॉसिटी किंवा ड्रिफ्ट स्पीड. ठीक आहे. आता या कंडक्टरमध्ये असणाऱ्या टोटल इलेक्ट्रॉनची संख्या काढूया. ओके, सो टोटल इलेक्ट्रॉन्स, टोटल फ्री इलेक्ट्रॉन्स. इथं मोस्टली आपण इलेक्ट्रॉन ज्यावेळी वर्ड वापरतोय ना, त्यावेळी फ्री इलेक्ट्रॉन्सच थिंक करतोय, हे आपण लक्षात घ्या.